ऑफर धिंगाणा ऑफर. क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणलं की हॉटेल अहमद, बार्शी रोड, वैराग. श्रावण महिन्यानिमित्त धिंगाणा ऑफर. शुद्ध शाकाहारी दालचा राईस फक्त आणि फक्त 15 रुपये. बार्शी रोड, विद्या मंदिर शॉपिंग सेंटर, वैराग. गाळा नंबर 13. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. आज या ठिकाणी काल जो निंदनीय प्रकार घडला त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी सर्व छावा संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकत्र आलेलो आहोत. काल आपण बघितलं असेल, लातूरमध्ये अखिल भारतीय छावा संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील या ठिकाणी काल तटकरेंच्या ऑफिसमध्ये शेतकऱ्यांच्या न्याय आणि हक्काच्या मागण्यांसाठी त्या ठिकाणी निवेदन घेऊन गेले असता त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते आणि सूरज चव्हाण नावाचा तो नामर्द कार्यकर्ता त्या ठिकाणी आपण बघितलं. काल मंत्रालयामधला प्रकार बघितला की महाराष्ट्राचे कृषी मंत्री त्या ठिकाणी दालनामध्ये बसून रम्मी गेम मोबाईल मध्ये खेळत आहेत आणि हे शेतकऱ्यांना काय न्याय देऊ शकणार आहेत. आणि त्याच्या निषेधार्थ म्हणून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मागणी घेऊन गेले असता त्या ठिकाणी सूरज चव्हाण आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी आमच्या अखिल भारतीय छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांना अतिशय गंभीरपणे आणि जबरी मारहाण केली आणि खूप मोठा भ्याड हल्ला या नामर्दांनी केलेला आहे. आणि त्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी बार्शी तहसीलदारांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की त्या नामर्द सूरज चव्हाण आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांवरती 307 चा गुन्हा दाखल करून त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर तडीपार करावं, अन्यथा छावा संघटना त्यांना महाराष्ट्रामध्ये रस्त्यावरती कुठेही फिरू देणार नाही असं मी या ठिकाणी ठणकावून सांगू इच्छितो. या ठिकाणी तात्काळ शासनाच्या वतीनं कारवाई नाही झाली तर छावा संघटना येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावरती उतरून तीव्र आंदोलन छेडेल आणि त्यावेळेस होणाऱ्या सर्व प्रकरणास शासन जबाबदार राहील याची त्यांनी नोंद घ्यावी. यानंतर आमचे मार्गदर्शक या ठिकाणी गोडके मामा आहेत, मी त्यांना विनंती करतो की यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. जय शिवराय. मित्रांनो, काल लातूर या ठिकाणी अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिक्षण परिषदेचे सन्माननीय विजयकुमार घाडगे यांच्यावरती जो भ्याड हल्ला त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्या भ्याड हल्ल्याचं सर्वप्रथम या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतोय. मला या घटनेमध्ये अतिशय वेगळा हेतू या ठिकाणी दिसून येतोय. गेले अनेक वर्ष झालं आम्ही पाहतोय महायुतीच्या सरकारचा जो कारभार आहे. गेल्याच 10 दिवसापूर्वी अक्कलकोट या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती भ्याड हल्ला झाला. त्याच्यानंतर काल लातूर या ठिकाणी अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय विजयकुमार घाडगे यांच्यावरती भ्याड हल्ला झाला. मग सरकारनं असं ठरवलंय का मराठ्यांच्या प्रत्येकाच्या संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांवरती हल्ला करायचा, या महाराष्ट्रामध्ये दहशत माजवायची आणि एकतर्फी कारभार चालवायचा? आता नक्की संघटना मग राहिली कुठली? प्रवीण गायकवाड साहेबांवरती जो हल्ला झाला तो भाजप प्रणित असलेले काटे या व्यक्तीने त्या ठिकाणी केलेला आहे. आज लातूर या ठिकाणी जो हल्ला झालाय तो राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी स्वतः हल्ला केलेला आहे आणि या मुख्य प्रदेशाध्यक्ष जे आहेत सुनील तटकरे यांच्या समोर तो भ्याड हल्ला झालेला आहे. जर आपल्या समोर असं गैरकृत्य होत असेल तर आपण त्यांना रोखलं का नाही, हा खरा आम जनतेचा त्या ठिकाणी प्रश्न आहे. आणि आमचे विजयकुमार घाडगे काय गेलते त्या ठिकाणी, कशासाठी गेलते? शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची माफी चालू अधिवेशनामध्ये आपण का केली नाही याचा जाब विचारायचा होता. आणि ह्या राज्याचे जे कृषी मंत्री आहेत, जे अधिवेशनाच्या दालनामध्ये जर रम्मी सर्कलची गेम खेळत असतील आणि अख्खा महाराष्ट्र जर ते पाहत असेल तर याच्यासारखा निंदनीय प्रकार महाराष्ट्रामध्ये निश्चितपणानं नाही. आणि विधानसभेच्या बाबतीत आता सत्ताधारी महायुतीला मी या ठिकाणी संपूर्ण आम जनतेच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतोय, आवाहन करतोय, तुम्ही विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये कुस्त्याचा आखाडा भरवलाय, त्या ठिकाणी लोकांचे